कडकावणी बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, थोडंसं मीठ, इलायची पावडर, दूध आणि 2 चमचे तेल. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. इलायची पावडर, मीठ घालून मिक्स करायचं. गरम तेल घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. इथे अर्धी वाटी दूध घेतलेले, त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. ते घालून आपल्याला पीठ सॉफ्ट असं जसं चपातीला मळतो तसं मळून 20 मिनटं भिजायला ठेवायचं. 20 मिनटानंतर परत एकदा पीठ मळून घ्यायचं. छोट्या छोट्या गोळ्या बनवून पातळ कागदासारख्या आपल्याला या पुऱ्या इथे लाटून घ्यायच्या. 4-5 एकदम लाटून तुम्ही तळू शकता. तर या पद्धतीने आपण इथे 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आणि जितक्या तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढ्या लाटायच्या. मिडियम गॅसवरती आपल्याला जशा शंकरपाळ्या तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कडकवणी तळून घ्यायची. बघू शकता खुसखुशीत आणि एकदम कमी तेलकट अशी कडक खुसखुशीत कडकवणी बनून